काय बोलतो ना
दिली कोंबड्याने बांग झाली सोनेरी पहाट औरा शृंगार माट भराग धरू मथुरेची वाट
अगं कशी का ग ठीक आहे आली हा काग पोरीनो हात मारली या म्हाताऱ्या मावशीला करते घाई मी येते बाई ग राधेच्या भेटीला करते घाई मी येते बाई ग राधेच्या भेटीला
धक्का मारला ते बघून घेते वगैरे दादा बोल मावशी दादा कसं कसली एवढी गडबड झाली तुला अगं मावशी आम्ही पोरी पोरी ताटपाट करून मथुरेच्या बाजारात चाललो छान आहे जा की रस्ता माहित नाही रस्ता माहित नाही त्या म्हातारीची आठवण आली मला काय ग रोज सकाळी नळावर भांडत असते मोठ्या मोठ्याने तेव्हा तुला म्हातारी दिसत नाही मी कशाला विषय काढते ठीक आहे बरोबर उशीर होतो आपल्याला लवकर निघून जाऊया ठीक आहे मावशी काय ग अगं मी काय म्हणते आपण जाता ठीक आहे बरोबर आपण मथुरेच्या बाजारात जातोय मथुरेच्या बाजारात निघालात खऱ्या तुम्ही घेतलं काय नेतलं काय हे सांगितलं पाहिजे मावशी आपल्या मालाची विक्री होणार कशी मावशी मी घेतलं पण तू ठीक आहे दादा अगं तू बाजारात निघालीस तरी सांगितलं पाहिजे हो त्याशिवाय मालाची विक्री होणार कशी ठीक आहे छान पदार्थ घेतलाय का चंद्रा ऐका मावशी तू बाजारात चालले हो माल काय घेतलाय अगं मी घेतलं पण दही मी काय छान माल घेतलं देवयानी अगं काय छान नटलेस ग एकदम होय ग हो ते खाते काय करते तू काय घेतलंय ग अगं मी घेतलंय बघ तू ठीक आहे छान माल घेतलाय का अरे चमेली काय मावशी अगं तू बाजारात निघालीस ना होय ग माल कोणता घेतलाय मी घेतलाय बघ ठीक आहे छान माल घेतलाय का अगे दादा काय घेतलं ते मावशी अगं तुम्ही पोरी छान माल घेतलाय अगं मावशी पण मी काय बोलते आम्हाला सगळ्या पोरीपोरींना विचारलं घेतलंस काय अगं पण मावशी तू काय घेतलंस मी पण सांगितलं पाहिजे मावशी अगं असू देत मावशी तरी पण ठीक आहे बरोबर तू आग्रह करते तर सांगते बघा मुठभर जाड काय ग मावशी अगं ऐकून तर घे मुठभर जाड वीसभर लांब काय ग पुढे ऐकून घे मुठभर जाड वीसभर लांब लाल भडक माल कडक आणि हातात घेतलंस ना असं थपथप जळतं बघ काय ग मावशी काय घेतलं अगं काय म्हणजे ओळख बघू मला नाही ग माहिती आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आईस्क्रीम घेतलाय बघ असं काय सांगायचं नाही ठीक आहे उन्नो चल आपण लवकर सातशृंगार करून मथुरेच्या बाजारात निघून जाऊया ठीक आहे आता मी काय म्हणते आता काय मथुरेचा घाट खूप अवघड आहे तेव्हा एखादं छानसे गीत घ्या आणि त्या गीताच्या तालावर नाचत टुमकत आपण मथुरेच्या बाजारात निघून जाऊया ठीक आहे चला साज शृंगार करुणी जाऊया बाजाराला जाऊया बाजाराला डोईवरी घेऊन माठ जया दुधाच्या व्यापाराला डोईवरी घेऊन माठ जया दुधाच्या व्यापाराला साज सुंदर करुणी जाऊया बाजाराला जाऊया बाजाराला साज सुंदर करुणी जाऊया बाजाराला जाऊया बाजाराला
वसुदेव देवकी सुत मेघनंदाचा हा कान्हा वसुदेव देवकी सुत मेघनंदाचा हा कान्हा गाईला तो वनाला मी यशोदेचा कान्हा गाईला तो वनाला मी यशोदेचा कान्हा याचा पापाचा घडा आता पूर्णपणे भरल्याने त्याचा समूळ नायनाट करण्यासाठी पिता वसुदेव आणि माता देवकी यांच्या पोटी जन्म घेणारे भगवान श्रीकृष्ण अशी या ध्यान सत्या बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. कंसाच्या राष्ट्रात चालले आहे तेही असे न देता हे थांबवण्यासाठी मलाच काहीतरी करावे लागणार आहे. माझे सवंगडी सुदामा पेंड्या वाकड्या कोबड्या हे काम ते नक्की पार पाडतील आणि माझा त्यांना आशीर्वाद आहे. सुदामाला हाक मारून पाहतो. सुदामा अरे सुदामा सुदामा अरे सुदामा देवबापाच्या चरणी प्रणाम आहे. आशीर्वाद आहे. देवा आज आपल्या परम मित्र सुदामाला एकाएकी बोलवण्याचं कारण तरी कोणतं? सुदामा 16 शस्त्र 308 गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी हे काम तुला करायचे आहे. काय म्हणता? 16 शस्त्र 308 गवळणी थाटमाट करून दया दुधाचे माठ भरून गोकुळात चालले आहेत आणि गोकुळातून कुठे तर पुन्हा मथुरेत चालले आहेत. त्यांचा रस्ता अडवायचा आहे. होय परंतु देवा मी एकटा आहे आणि हे काम माझ्याने होईल का? आणि त्या ठिकाणी गवळणी म्हणताय आपण 16 शस्त्र 308 मी एकटा जोडीला पेंड्या वाकड्या कोण असतील त्यांना घेईल. पण त्या गवळणीने जर विचारलं की कोणाच्या कायद्यावरून आणि कोणाच्या हुकमावरून आमची वाद अडवतात अशा वेळी या सुदामाने काय बरं उत्तर द्यावं? त्यांना सांगायचं की तू माझा व कायदा तुमचा. काही अडचण असल्यास मी तात्काळ हजर आहे. तोच मी. ठीक आहे देवा. आज 16 शस्त्र 308 गवळणी थाटमाट करून दया दुधाचे माठ भरून गोकुळातून मथुरेला चालले आहेत. त्यांचा रस्ता अडवायचा आहे. हे काम आपल्या भगवान परमात्म्याने आपल्यावरती सोपवलेलं आहे. भगवान परमात्म्याचा आपल्या डोक्यावरती हात असताना हे काम का बरं होणार नाही? याकरता आपले जोडीदार भरपूर आहेत. पेंड्या वाकड्या बोबड्या फाकड्या लगड्या कितीतरी सवंगडी आहेत. त्यापैकी एक दोघांना बोलावून घेतो आणि हे काम लगेचच पत्ते करून टाकतो म्हणजे जातं.
कोणाला बरे बोलावू? वाकड्या? तो वाकड्या ह्या तुमच्या धामणेने गावात बघितलं की एवढा चढतो खालपासून. एवढ्या चढातला वाकडा वाकडा होत होत येईल काय? कसा येईल? अरे उजडेल. आज पोट करायचा आहे. पेंद्याला बोलू? कोणतरी बोलतो वाकड्या म्हटलं पेंद्या गावायला चालेल. पेंद्या, अरे पेंद्या, आलो आलो. येतोय, जवळ आलाय. कुठपर्यंत आलाय? पेंडलेवाडी पर्यंत? हा येतोय, हळूहळू चालत येतोय. मुंडेवाडी पोहोचलायस काय? आलो आलो, त्या चढात अडकलोय. चढात अडकला? मोठा चढ लागतो ना खालनं यायला, त्याच्यात अडकलो बरं, येतोय. लगेच आता पुढे शिकवणवाडीत ये म्हणजे झालं. आलो आलो. ये लवकर. करे सुदामा हाक मारली, वरकरानाला गुणा सोडली. धावपळ झाली आईच्या वेळी, येता आवाज कानाला. गायमध्ये तुटली रानाला, कसा येऊ देवाच्या कामाला. गायमध्ये तुटली रानाला, कसा येऊ देवाच्या कामाला. मोठा आहेस असा बोलतोय हा हल्ला का ना कळला कळला मला पण कळला हो तू मला सुद्या म्हणालास काय असं कसं बोलतो माझी आशा हजी ना याची आता आशा कोण बायको होण्याची की कोण पोरगी असते बोलतो आशा कोण आशा बोलायची आशा अरे शिमगा चालू आहे ढोल किती पाडवायचे ते नंतर बोलू अरे होलायची बोलायची तू मला सांगत जा हे समजत नाही काय तुझं नाव काय भाऊ हे तुझं नाव काय हा काय सोहम आडनाव बेनके हा कोणाचा ही सगळी बेनके आहे हा बाबाचा दोघांचा बरं असू दे काय गडबड काय झाली
सांगतो सांगतो हा सांग सांग. अरे हाय ह्याला माहिती हा अरे आपले हनी हनके कोण? अरे हनी हनके सनी अनिल बेनके. हे येतो की नाही हे कोण? अरे ते आता तू म्हटली का अनिल बेनके कोणतं माहित नाही. हा अनिल बेनके. हा त्याचं काय? अरे ह्यानी मला मुलगी दाखवायला नेली हा पोरगी लग्नाला दाखवायला दिली. आता मला याची भाषा समजते. हा हे दाखवायला दिली. आता ह्याची परिस्थिती हाय हाय तुला माहितीये नाही. अरे ही सगळी हरून गेली सगळी अशीच कुठे तरी जाते कोण? अरे हरून गेली पिढी? अरे हरून हिडी तरुण पिढी. हा हा तरुण पिढी अशीच काय? अरे अशीच होणार तरी हाते हा मग काय झालं? अरे हगदाला कोण मुलगी घेत नाही हगदार कोण म्हणतो? लग्नाला मुलगी कोण घेत नाही नाही पोरगी कोण देत नाही का? अरे हे असे कुठे तरी हिंडतात हा मग काय झालं? लग्नाला कोण देणार मुलगी नाही कोण दाखवणार? हे मग अनिल बेनकेने काय काम अरे केलं? मला मुलगी दाखवायला नेली पोरगी दाखवायला नेली. हा. पुढे काय झालं? अरे मुलगी हाय बक्षीस पोरगी पोरगी काय पक्षी कशी? अरे एकदम सुंदर सुंदर. सुंदर नाही, सुंदर. त्यापेक्षा हा म्हणजे सुंदर मी सुंदर नाही काय रे? आहेत म्हणतात आणि माझ्यापेक्षा सुंदर. हा होती हा कशी? अरे एक नंबर एक नंबर. हा. हा, पुढे काय झालं ते सांग बघू. अरे चल. काय सांगू हा. तिच्या हवेच्या हे अपेक्षा लय. हा हा काय किंवा काय? मी हंडी हसणार नाही लग्न होत नाही मग हास तू. पोरगी पाहिजे ना. जमाना बदललाय. अरे हल्ली पण हलल भांडी घासणार नाही. ही म्हणते हंडी हसणार नाही भांडी घासणार नाही. मग हल्ली पण हलल हल्ली पण हलल तरी पण चालल. हा. हा पुढं पोरगी काय बक्षीस एक नंबर सारखं बक्षील बक्षील म्हणू नको. मला वेगळंच ऐकायला. एक नंबर. पुढं हे म्हणते मी मुंबईश्वर कुठं राहणार नाही मुंबईशिवाय कुठे राहणार नाही. मला हेसीवाला होऊन पाहिजे एसी वाला होऊन पाहिजे ऊन पाहिजे. हा हा. गरम होतो हा. आणि हवाला काय खाणार नाही हा मी काय हाव म्हणणार नाही काय करणार नाही. मी हाव म्हणणार नाही मी हवालाच खाणार गावालाच राहणार. हा. मग पुढे मी काय हाव म्हणणार नाही हा मी म्हणते हंडी ऊस आहे हा अशी एसीवाली होऊन पाहिजे अरे हो भांडी घासणार नाही. एसी वाली रूम पाहिजे. तेवढ्याच अपेक्षा ना. हा मग पुढे काय झालं? अरे पुढं म्हणजे अरे हातच्या हाय मला हवे घालते अरे हातच्या हाय मला हवे घालते गॉगल घालते. अरे फॅशन आहे. तरुण मुले आहेत. अरे जेव्हा- काय रेशन काय अरे हे का हॉल हिजत नाही तिला हिजत नाही म्हणजे दिसत नाही म्हणजे अरे अग्नी आहे जखमी आहे. मग करायची पसंत पोरगी भेटत नाही. डोळ्याशी काय संबंध अरे आपल्याला? मला हो का काय म्हणती काय नाही म्हणणार. अरे काय आहे ना म्हणणार चकनीचा नवरा चकना म्हणतील. अजून तुझं काय म्हणणार? मग तू मला हसायला हवली झाला. माझी किती धावपळ झाली त्या अनिल बेनकेंना काय अशी पोरगी बघून देतात काय हो तुमच्या गावात? अरे तू नाही ना चांगल्या पोरगी. काय गेला तू काय? त्याला अशीच बायको भेट. हा चकनी बायको असं सांभाळून घे आता. तुला चकनीच भेटणार. अरे मला हायको हगणी भेटली आणि माझी होगी मी फुलात जाणार सगळे कोण अनिल बेनके तुझं लग्न लावायला येतील. आता झालं संपलं तुझं. अरे 16 सहस्र गवळणी ताटमाट करून दयादोजेत माठ भरून कुठे चालल्यात मथुरेला. श्रीकृष्ण देवी या ठिकाणी येऊन गेले. मग हो आणि मोठी कामगिरी आपल्याला दिलेली आहे. हो ती त्यांना अडवायचं आहे. मी आणि तू काय करणार? इथं काय पोरी बघत बसणार? हा तुझ्या जोडीला कोण आहे काय? ए बाबा तू येतोस काय म्हणते कोणाला तरी बोलूया. सोहम हा बाबा वरडतात.
नको येऊ मगाशी कोणाला सांगितलं बोलो तू वाकड्या अरे येतोय बोला की अरे वाकड्या माझा आवाज माझ्या आवाजात काय आला नाही मला वाटलं लगेच येईल असं ह्याला हलत ना तू बोलवून घे पटकन हळू हा बोलो असा हळू मला हळू 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 कोणा सांगतात तसं बोलो जोरात बोलो कुठेतरी लांब आहे जोरात ओरड जोरात ओरड माझा हुसम उठतोय हळ लागतो ना हा मग बोलो लोक आता हुसम उठतोय मोसम तुटतोय हो सगळ्यात सडक मारतो दमलाच वाटतं या बाजूला बोलो लवकर जोरात बोलतोय बोलो माईक बंद पडला असेल बोलो जोरात हा आता मी सांगतो आता हळू आवाजात बोलो बोलो हळू 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 बोलो अरे हागला जोरात सांगितले हळू हळू सांगितलं की जोरात आता तो येला अरे वाकड्या अरे ये म्हटलं लवकर पुढे अरे येऊ म्हणतोस हो लवकर ये अरे दोन्ही काय घेऊन आलोय कुठे दोन्ही इकडे धोनी आलाय धोनी अरे दोन्हीवाडीत आलोय धोनीवाडीत तू होणेवालीच आहे आता शिकवण करीत ये. असं म्हणतोस हो आलो कारे सुदामा हाक मारीत वाकड्या आला तामुगाय तुकली माझी वरच्या रानाला तामुगाय तुकली माझी वरच्या रानाला हाक मारीत वाकड्याला तामुगाय तुकली माझी वरच्या
आवर गाईला आवर गाईला द्या आधी इथनं लाथ मारला माझ्या पाठीवर तुझ्या गाईला आणि तुझ्या वाड्यात नाही अरे शिंग मारला पाठी मग कुठं बसतोय का माहिती नाही आधी गाईला दे आधी पेंड्याचे मित्र अभिषेक बेंडके यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिले. नमन मंडळाचा आभारी आहे. धन्यवाद. काय बोलला तुझ्या गाई अरे ही उशीर काय केला तू इकडं उशीर ती कहाणी सांगतो. त्याशिवाय काय झालं आणखी काय झालं त्या चढा आलो गाईला घेऊन. त्या गाईला घेऊन आलो धोतरा टाकला तिने पाय. माझी गाय ती तिला असे दामकश वाटे शिगवण वाडीतच घेतली होती. कोणाकडनं काय कोणाकडनं सांगतो पेंटर कोणतरी आहेत. पेंटर नाही तू मला पसंत नाही बोलते. काय मला पडवडतोय ते काय सांगतो. शिकवणवाडीत आहे ना शाळा ती तिकडे आज पोचत आहे. पण तिकडे डोंगराच्या तिकडे शाळेत गेलो. माझा मुलगा त्या शाळेत शिकतो. तुझा मुलगा ते शाळेत शिकतो ह्या माहिती काय आवाज काय करत सांगू आल्या येताना काय आवाज जरा कमी खाऊन आलायस. कमी पडतोय असं काय करतास. गावात शिकवणवाडीत आहे ना. तुझा पोरगा आहे माझा पोरगा आहे. कोणतरी तिथली मॅडम आहे. तिला अशी दांडकीन माहित आहे. माझ्या बघतो असं फोडतो बाई आहे ना. तिने काय सांगितलं ते माझा छोटा भाव आहे ना. माझा भाव आहे हो पोरगा त्या शाळेत ती तो गेला सकाळी आणि काहीतरी केला वाटतं. शाळेत अभ्यास केला नसेल. माझा हुशार आहे बाबा पोरगा. काय केलं तुला बोलवली का मग तेच सांगतोय ना. ऐकतं मॅडम तिथं आल्या आणि निदान पाटकर आमच्या भावाला असली दांडकला नाही. पुण्यावर मग पुण्यावर चांगली दांडकला नाही. मग काय झालं अरे सांगू काय तुला आज घरी आला रडत आला. तुमच्या शाळेत होता काय आला. पप्पानो माझ्या कुल्याचे 2 डाग झालं. याला काय सांगितलं बाबानो माझ्या पुण्याचे 2 तुकडे झाले. अरे बरं सांगतोय अहो चेष्टा नाही. मग काय केलं काय केलं बाबा इकडे किती मला तर काही दिसलं ना माझ्या पाठीचं ना. पण तू ते मी काय खाली वापरून बघितलं ना. त्याला म्हटलं तू बाबा नक्की खराब बोलतोयस ना. तू बोलतो हो. मग काय केलं ते मग मी युक्ती सुचवली. काय मी काय सांगितलं तू एक आरसा घे आणि असा खाली बस. आरशावर बसला आरशावर बसला त्याला
खरोखर 2 फुलाची बाग झाली. डोक्याला हात लावून घेतला मी बघ. कुठे बाईला विचारायला गेला? गेलो तसाच गेलो भावाला माझ्या घेऊन. मग काय म्हणाले? मॅडमची भांडण भांडलो पहिला. पुण्याचे 2 भाग केले म्हणून. हो ती पण म्हणते भांडतोस का? ती म्हणते सांगते ना मी काय झालं आता. तिने मार मारला. माझा मुद्दा काय होता? पुण्याचे 2 भाग केले. माझ्या पुण्याचे तू पुण्याचे 2 भाग का केले? एका पुण्याचे 2 भाग काय केले? हो ती काय म्हणते माहितीये मी असं काही नाही केला. ती म्हणते सगळ्यांना एक पुण्याचे 2 भागच असतात. मला काय माहित नाही. काय केलं? खात्री केली. मुख्याध्यापकाच्या इकडे गेलो. मुख्याध्यापकाला अरे तू पण म्हणतो अरे माझ्या पण पुण्याचे 2 भाग आहेत. अरे वेड्या, असं काय म्हणतो? आता मला चांगलीच खात्री करायची होती बघ. मग काय केलं तू? मी गेलो तिकडे बाथरूमात आणि एक मोठा असा आरसा होता बघ. काढली चड्डी बघ. अरे झालं माझं पण वांद. आता माझे पण आहेत बहुतेक डॉक्टरकडे जायला लागतोय. अरे वेडा तुला किती फुले आहेत? तुला फुले किती आहेत? नाही येते तुला 2. अरे तिच्या तुला सांगू दे. तू बापसाला बाबा घरी जाऊन सांग. अरे इथे जमलेल्या सगळ्या बाप्यांना बायकांना मला तुला सगळ्यांना 2 फुले असतात. बाईने पाडलं म्हणून त्याचे 2 फुले आहेत. मॅडमला पण विचारलं. मॅडम पण बोलते माझे पण 2च भाग आहेत. शाळेत यायचं नाही तुमच्या. वर्गाला पण पाठवू नको. आता आपल्याला कामगिरी करायची आहे. झाले ना 2. आता जास्त बडबड केली तर 2 आणि 4 फुले एवढं मान्य झालं तू नीट करू दे. अरे काय हाजी काय पद्धत झाली काय? आपल्याला श्रीकृष्ण देवांचं काम करायचं आहे. श्रीकृष्ण देव या ठिकाणी येऊन गेले आहे. म्हणतोय तरी काय? होय. आणि त्या गवळणीला अडवायचं आहे. होय अरे आपल्या त्या गोकुळातून दही दूध मथुरेला नेत आहेत. हे काही योग्य आहे का? नाही 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 असा कसा करून द्यायचा त्याला. आणि ते पण असीलदान न देता. असीलदान मराठी समजत नाही. इंग्रजी सांगू? अरे टॅक्स. काहीतरी आपल्याला टॅक्स दिला पाहिजे ना. असा म्हणतो. हो प्रत्येक मालावर कसा असतो टॅक्स? अरे हो जीएसटी समजलं मला. ते देत नाहीत ना म्हणून आपण त्याची वाट अडवायची आहे. कुठे येते दाखवू तुम्हाला? हो त्या बघ तिकडे त्या चढांवरती येत आहेत बघ. कुठं? सिनगार थाट करुणी दोईवरी माठ दुधाचे येऊनी चला चला ग जाऊया चला मथुरेला
पेंड्या अरे तुम्हाला मी पुढे होतो ना तुमच्या गवळणी दाखवत होतो आणि तुम्हीच माझ्या पुढे आलात. अरे काय गवळणी बघितल्या ते मला काय थांबत ना. गवळणी दिसल्या हो मग म्हणजे मला दाखवायची काय गरज नाही ना गरज मग लगेच नाही दिसल्या. हा बघ हा चष्मा जो लावलाय ना 10 नंबरचा 10 तो पहिला टाकून दे. त्या बघ त्या माझ्या बोटाकडे बघ. हा दिसला दिसला. कुठल्या साईडला थांबणार द्यायचा काय. इथे बोटाकडे बोटाकडे बघायचं. हे शाळेत शिकलास तू. समोर बघा. हा बोटाच्या समोर बघ. त्या बघ समोर बघ. त्या बघ पिठलेवाडीतनं शिकवणवाडीत आता धापा टाकताय. जमल्या चढ बघून बाजारात आल्या त्या. अरे सगळीकडे चालत जायला लागतंय. कसा तुझ्या पण पुण्याचे 2 तुकडे तिकडं ते शांताराम पुळे किशोर पुळे आहेत ना दांडकतील आले पुळेवाडीतनं. मी काय घाबरत नाही. नाही घाबरत. इथे वाकड्या बिकड्या लिहून आणण्याची काय गरज काय. तोंडावर लिहिण्याची गरज होती. वाकड्या निशाणी आपली निशाणी. वाकड्या आपलं दिसलं पाहिजे नाव. हो जरा दमका. त्या आपल्याला गवळणीनं काम एवढंच आहे. बघितलं ना त्या गवळणीनं जाऊन विचारायचे पेंडे आणि वाकड्यापैकी तुम्ही कोण जाणार असलं तर मी जातो लगेच. आपल्या काय विचारायचं. गवळणी आल्यात कुठून तुम्ही हा. आणि जाणार कोणीकडे. हा रस्ता बंद आहे. मी काय म्हणतोय याची काय भाषा याला कळायची नाही आणि त्याला पण काय कळायची नाही. त्यामुळे मी जातो आणि विचारून येतो. जाऊ दे ह्याला. हो असं नीट सांगायचं असलं तर सांग. त्याचा आवाज आणत ना मी. जा लवकर. काय म्हटलं तरी मी जाणारच आहे. जा लवकर. तुम्ही आलात कुठून जाणार कुणीकडे आणि हा रस्ता बंद आहे. एवढाच. हा पुढचं मी बघतो ना. असं म्हणतोय. होय जा लवकर. सुदामान सांगितलंय ना असा काम फत्ते करतो. दवाडाम वाकड्या वाकड्या बघा कसा जातो तो आता. तुला काय जातोय. ए पोरी ये. अगं तिथे आवाज नाही गेला वाटतं. अगं बुटके आवाज नाही जात. मध्ये येतोयस काय आवाज. मग कशी आली बा लगेच. काय दिसतेस ग एकदम सुंदर. मग प्रेमातच पडलं मी तुझ्या. मी काय म्हणतोय तुला समजेल की तुझ्या ती कोण मोठी आहे तिला पाठवते. असं म्हणते. जा बघ लगेच तिला पाठव. अगं ये मावशी. काय रे कोण आहे तू. माझा सोड. मी काय म्हणतोय मी मोठा काम घेऊन आलोय. कोणतं काम घेतलंय रे. कोणता काम घेतलाय तुला ऐकायला. मला सुदामान पाठवला नाही. कोण सुद्धा कोण सुदामा तो पण तुला कळलं. मी काय म्हणतोय माझं एक काम आहे तुझ्याकडं. कोण. तो मी काम तुला विचारतो विचार ना. पण मी पहिले कोडं विचारतो. विचार. हे बघ सांगेल मी. सुटलं तू तुझ्या तू बघ. मी पहिला कोडं तुला विचारतोय. विचार तर. तू नीट लक्ष ठेवून आहे. विचार. तुम्ही पण ऐका मंडळी. उत्तर दिले तर बघा. सांगायचं नाही ना अजिबात. बघतो हिच्याकडे किती बुद्धी आहे ती. हे बघ नीट कोडं आहे. महिलांना अशी कोणती वस्तू आहे जी पुढं पण गोल आहे पाठी पण गोल आहे. पुढं पण गोल पाठी पण गोल आकाराने गोल. पुढं पण दोन आहे पाठी पण दोन आहे. काम नाही तर बोलते तुम्ही मोठं काम आहे. पुढं पण आहे पाठी पण आहे ते पण 2-2 आकाराने गोल आणि आता कुंकू चालतात ना.
तेव्हाचे हलतात. बघायला पण काय सुंदर वाटतो. नाही आठवत. नक्की सांगशील मग कुठे येऊ मी? तुम्ही पण दाखवतो मग येऊ का मी? सांगायला नको बाबा काय झालंय. बोटर पाठवून पांढरा होता आता पिवळा झालाय. मी आलो. त्यांना प्रश्न पण विचारला आणि मला खाऊन पण आलो. काय झालं? रडत तुला काय सांगू बुवा, रडत त्या चढापर्यंत रडत चांगला झुंजत आलो होतो. चांगला जोर निघाला होता. केलंच की नाही ते सांग. गौरवजीला विचारलं चालत कुठून जाणार मी पुढे? विचारणार होतो. त्यांना काही वेळ पहिले विचारलं. आता कोड्याचं उत्तर द्या नंतर मी विचारता. तू काय नवीन कोडे टाकायला गेला तिथे? मी त्यांना विचारलं बायकांना दोन्ही बाजूला दोन दोन असतात, आकाराने गोल असतात आणि चालताना हलतात. पुढे काही एवढं विचारलं, म्हटलं उत्तर द्या. बायकांना अशा कोण दोन गोष्टी असतात, शरीराच्या दोन्ही बाजूला असतात, चालताना त्या हलतात. हो. आणि मग काय झालं त्याचं उत्तर नाही मिळालं? नाही. तुला मागेली दिसते त्यांनी ही काय मला कसा भाव कळाला? दिसते तुला ही काय रंगवलेली दिसते. ते बोलू दे. आणि तू चावटगिरी केली असेल काहीतरी जाऊन अरे, याच्याकडे काय? हे असं काय करता रे? मार खाल्लेला दिसतोय. काय तुला पण नाही कळालं? अरे चावटगिरी केली आहे का? चावटगिरी नाही करायची. काय उत्तर आहे त्याचं? त्यालाच बांगड्या हाताच्या दोन्ही बाजूला असतात. अरे मी नीट समजावून सांगायचं. बायकांच्या दोन्ही हातात बांगड्या असतात. हे काय प्रश्न टाकला? हात हलवून जोडला. अरे त्यांना कळायला नको का? त्या बायका म्हटलं त्यांना कळायला पाहिजे. मार खाल्ल्याचा राहू दे. तुझा आपण स्कीम जाऊ लगेच. आपल्याला गवळणी विचारायचंय पुढे काम आहे. होय. चला सगळ्यांनी जाऊया. सगळेच जायचं? मी बहुत माहिती काम काय. तू इथे जा. चांगला आहे. चला पटकन जाऊया. मुली भरपूर आहेत. 16,308. त्यापैकी नेमकं कोणाला विचारू? अरे त्यातली ती मावशी आहे ना, ती फारच हुशार आहे बघ. लगेच वे मावशी अशी ये म्हटलं पुढे. कोण? तुम्हाला आम्हाला ओळखीच नाही. हे बुवा, हे आपल्याला ओळखत ना. आपली ओळख सांग. ओळखली नाही. नाही. आमची ओळख सांगतो बघ. तिघं पण आम्ही नगर परिषद चिपळूणच्या कामाला आहोत. नगर परिषद मग कुठल्या काही साधी कामं वाटली का आमची? आम्ही आपण चिपळूण स्वच्छ आहे बघ. आमच्या तिघांची सांगू, आमची ओळख सांगू. चिपळूणच्या नगर परिषदेत आम्ही काम करतो. आहे ना हा? आहे ना हा? घंटा गाडीतली आहे ना, घंटा गाडीचा ओला कचरा जमा करतो. साधा काम काय? हो हो. आहे ना हा? ओला कचरा जमा करतो. मी सुका कचरा जमा करतो. मग आणि हे काय करतो? याचा मोठा काम आहे. कुठला मोठा आहे? हा घंटी हलवून फिरतो. आमची ओळख झाली. हा सुका कचरा जमा करतो. हा ओला कचरा जमा करतो. मी काय नुसता घंटा हलवतो. अरे टिक 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 टिक
वैभव उदेक आणि वैभव अभिषेक बेंडके याचकडून 100 रुपये पैसे आले. मावशी नाव घ्यायचं आहे. वैभव उदेक. वैभव उदेक आहात ना? वैभव उदेक आहेत ना? ऐका, मावशी नाव घेते. कोकणात जाताना गाडीला बसतात खूप हादरे. कोकणात जाताना गाडीला बसतात खूप हादरे. वैभवराव आहेत 1 नंबरचे. नाही 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 घाबरे हो. तुमच्या मनात काहीतरी काय पण काय म्हणतो, मावशीने मारला नसते तुला. हा कसं बोललेलं काय तुला घाबरे आताला काय काय हा? अरे अजून पण नाही ओळखली. काय करत नाही? याची ओळख सांगतोय. नाही ओळखली? नाही. हा? मुख्यमंत्री काय बोलतोय काय हा? अरे मी उपमुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री हो, एकनाथ शिंदे. हो मुख्यमंत्री उगे हजरी उपमुख्यमंत्री हा. नाव काय तुझं? अजित हवा वार अजित वार. अरे अजित पवार कोण? माझं नीट सांग. हे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे अच्छा हे नाही देवेंद्र फडणवीस. फडणवीस की कोकणीस वाकड्या. काय इकडे काय वाटेल ते सांगता. बाय मावशीबाई कोण ठीक आहे, यांची ओळख नाही. आम्ही कोण ओळखायचं मी पटवून देतो. ठीक आहे सांगा सर. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा सवंगडी आम्ही आहोत. त्यांचा परममित्र मी सुदामा, हा पेंद्या आणि हा वाकड्या. ते ठीक आहे पण तुम्ही ते कशासाठी आलो आहे? देवांच्या आज्ञेने तुमचा रस्ता अडवण्यासाठी आलेलो. परकीय राष्ट्रात तुम्ही जे दैनिक घेऊन चालल्यात मथुरेला, ते जायचं नाही. तुमचा रस्ता बंद आहे. अरे ना बंद. एक रस्ता बंद आहे दुसऱ्या रस्त्याने जाऊ. सगळे बंद. म्हणजे तुम्ही सगळे रस्ते अडवून टाकत आहे. होय होय. म्हणजे आम्ही आमचं जायचं मत्रीचा बाजार घेऊन जायचं नाही नाही. जायचं. पण तुम्ही हे सर्व कोणाच्या हुकमाने कोणाच्या काळजी करताय? देवांच्या हुकमाने मग देवांच्या- आमच्या कायद्याने आम्ही तुमची वाट अडवलेली आहे. ठीक आहे तुमचा कायदा पटवून द्या. देतो ना पटवून. अरे कायदा पटवायला आम्हाला काय वेळ लागतो का? मी नाही, माझ्याकडे नाही बुवा कांदा. आता मी जाता नको. अरे कांदा नाही, कांदा. कायदा कायदा होईल ना? अरे कोणाचा तरी कायदा आपला कायदा चालणार आहे या ठिकाणी. देवाचा हुकूम आहे. आपण त्यांना कायदा सांगूया. मावशी ऐकून घ्या आमचा कायदा. आणि मी सुदाम हो पेंदवाकड्या मी सुदाम श्रीकृष्ण देवांचे घेऊन आलो काम. श्रीकृष्ण देवांचे घेऊन आलो काम.
तू करशील मस्ती या नात ठेव ग उडवील तुझी कुस्ती श्रीकृष्ण देव ग उडवील तुझी कुस्ती श्रीकृष्ण देव ग उडवील तुझी कुस्ती श्रीकृष्ण देव ग साधून ठेवतो तुला इथे ना कायदा विचारणार आम्ही आमचा कायदा सांगितलेला आहे. अरे सुदामा तुमचा कायदा तर आम्हाला पटलाय. पटला आहे ना? होय. आमच्या कायद्याने आणि देवांच्या हुकमाने या वटवृक्षाच्या छायेखाली 15 मिनिटं का होईना तुम्ही स्तब्ध बसून राहिला पाहिजे. बघे बहिणो आपण यांच्या कायद्याने नाही तर कमलं पण थोडा वेळ पिंपरामारी बसून घेऊया. काय पण सांगते कायद्याने नाही पण बसताय ना. अरे देवांचा हुकूम आहे आणि आपला कायदा आहे का बरं बसणार नाही? सगळ्या देवांनी बसले आहेत आणि आपण लगेचच आपल्या देवाला सांगू दे. हो हो लगेच लगेच जाऊया तो. खात्री करून घ्या आणि लगेच आपण पुढच्या कामाला जाऊया. ओके नाही? मी नाही हो जायचा. मगाशी पोट भरून खाल्लाय. तू जाऊन ये बघ. जाऊन ये आणि बघून ये बघ. लगेच खात्री कर पुढच्या कामाला जाऊया आपण. हा गवळणी मोजतोय डायरेक्ट 1 नंतर 10 25. हा तुमचा दाबलं म्हणत नाही शाळेत. हो शिकला नाही आहे जास्त. हसली नाही मग अडवायची. अरे मावशी बसली नाही. कुठं? सगळ्या गवळणी बसल्या. एकटी मावशी उभी. अरे हातात आहे ना तुझ्या छोट्या जा बसायला. बसत नसली तर मला आवड कसं टाकीन जो माहित नाही वेल्डिंग करून. असं जो टाकीन माहित नाही वेल्डिंग करून. वेल्डिंगची कामं करतो की काय पाहायला मिळालं. आता काय झाले तुझं? काय एवढ्या आमच्या होळी हो माझ्या हसल्या हा. हसल्या ना. होय. तुला काय हरवली? तुला काय प्रॉब्लेम आहे? मी बसेल ना तर काय करेल? तू का हसली ना? तुला प्रॉब्लेम नाही ना? हा मग तुला काय? मी नाही बसणार. हा हसला नाही. अरे हा काय सांगू तुला? हा म्हणजे कोरोना आलो होतो माहिती का? हा तेव्हा ते डोस आले होते. तो झाले होते. होय. हा पहिला डोस घेतला. घेतला. कंबर दुखायला लागली. कमल नाही दुसरा डोस घेतला. घेतला. अजून कंबर दुखायला लागली. अजून काय आणि तिसरा डोस घेतला ना हा अंकाच वापस होती. औषध फवान घ्यायला सांगितलं. आवता आहे तू. कुठं ह्याचा? ह्याचा हेतो. त्याच्या वरचा पण आलाय. हेतो तुला. तो पण घ्यायला लागेल. हेतो. ठीक आहे. कसं देशील? आता बघ. अरे बुस्टर ते बुस्टर. जोरात ते जोरात बुस्टर. इथं घ्यायचं, इथं घ्यायला. किती देतात मग? तुला हप्त्याने उद्या ह्याला होता. हा? अरे काही पण दाखव ती मेली. मी इथं ह्याला. इथं ह्याला. हे हातात.
मिनिटांचा अवधी आहे. तोपर्यंत आपण परमात्म्याला आपला जो भगवान श्रीकृष्ण आहे त्याला जाऊन सांगूया. गवळणी पिंपळाच्या झाडाखाली अटक करून ठेवलेला आहे. चला लवकर लगेच जाऊया. हॅलो 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 सुदामाला जाऊन बाराच्या चोरी आला, अजून कसा आला नाही? येईलच तो इतक्या. देवाच्या चरणी प्रणाम आहे. सुदामा, सांगितलेल्या कामाचे कसे काय झाले आहे? देवा, सांगितलेल्या कामाचा रुपया बंद आहे आणि आपण सांगितल्या पद्धतीने सगळ्या गवळणी पिंपळाच्या झाडाखाली अटक करून ठेवलेला आहे आणि पुढील समाचार घ्या म्हणजे झालं. आणि मला आज्ञा द्या, येतो मी. ठीक आहे, जाऊ शकतो. गवळणी न उभ्या राग. अगं मावशी, इकडनं आवाज येतोय बघ. गवळणी न उभ्या राग. गवळणीनं पुन्हा एकदा हाक मारून पाहतो. गवळणी न उभ्या राग. मावशी इकडून खरंच आवाज येतोय बघ. हो ठीक आहे बघ. त्या कोण आपण? श्रीकृष्ण भगवान. काय का मावशी श्रीकृष्ण भगवान आहे. कोण आपण? मी श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान. मग कशी असतात? माई पद्मा बेबीरा पुस्तकी तुला विठ्ठल उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे, जसा देश तसा वेश हा परिधान करावा लागतो. आपण श्रीकृष्ण भगवान असल्याचे आम्हाला काय जन्म गुन्हा नाही करायचा. हो आहेत ना, ऐक मग. ऐक राधे माझ्या जन्मगुणा, मुरली वाजवी.
मी तुम्हाला शरण आले. आशीर्वाद आहे. देवा मी तुम्हाला शरण आले. का तुला रजा आहे? देवा मी तुम्हाला शरण आले. का तुलाही आशीर्वाद आहे? देवा मी तुम्हाला शरण आले. का तुला आशीर्वाद आहे? देवा मी तुम्हाला शरण आले. राधे तुला शरण नाही. पूर्वजन्म आठव. 8व्या अवतारामध्ये राधाकृष्णाची जोडी खूप अजरामर राहील असे मी तुला वचन दिलेले होते आणि आज त्याची पूर्तता आलेली आहे. चल आपण आपल्या मंदिरी जाऊया. नको वाजवू रे कान्हा मधुर बासरी वेढावले मन कान्हा झाले विवावरी.
हॅलो